स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक आणि औरंगजेबाला बसलेला धसका। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत। आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन। इसवी सन 1681चा तो संपूर्ण काळ। रायगडावर सिंहासन सजत होतं आणि दिल्लीत एका बादशहाच्या छातीत धडधड वाढतच होती। हा कुठलाही सामान्य राज्याभिषेक नव्हता, तो होता छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक यांचा राज्याभिषेक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्या पुत्राने स्वराज्याचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं, तो केवळ एक वारसा नव्हता, तो होता तर सुसंस्कृत आणि पारंगत राजकारणाचा पारंगत आणि तलवारीवर विजयी राजा। रायगडावर विधी सुरू झाल्या होत्या। शंखनाद, मंत्रोच्चार आणि तोफांची सलामी, आणि त्याच क्षणी मोगल गुप्तहेरांनी ही बातमी दिल्लीला पोहोचवली। संभाजी महाराज सिंहासनावर बसले आहेत। ही बातमी ऐकताच औरंगजेब काही क्षण गप्प झाला, कारण त्याला माहिती होतं की हा राजा शिवाजी महाराजांपेक्षाही अधिक आक्रमक आहे। हा राजा तह करण्यासारखा नाही, हा तहत बसणार नाही, आणि हा राजा मुघल साम्राज्याला थेट आव्हान देणार आहे। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मुघल साम्राज्यासाठी फक्त सत्तांतर नव्हतं, तर युद्धाची अधिकृत घोषणा होती। इतिहास सांगतो की संभाजी महाराज राज्याभिषेकानंतर मुघल सरदारांची झोपच उडाली। सीमेवरचे किल्ले हादरले आणि स्वराज्याची धग दक्षिणे ते उत्तरपर्यंत पोहोचली। औरंगजेबाने स्वतः दख्खनेत येण्याचा निर्णय घेतला, तो चक्क या साध्या राज्याभिषेकांमुळे। केवळ हा राज्याभिषेक साधा राज्याभिषेकच नव्हता, तर हा त्या काळच्या राजकारणातील एक सर्वात मोठं टाकलेलं पाऊल होतं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी। चक्क हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा औरंगजेब हा सुद्धा चक्क दख्खनेत उतरणार। याचा अर्थ छत्रपती संभाजी महाराज यांनी जो राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकानंतर औरंगजेबाच्या मनात एकंदरीत जे भीतीचं वातावरण निर्माण झालं ना, या छोट्याशा राजकीय कृतीमुळे, ते अतिशय मोठं आहे। हा निर्णय त्यांनी संभाजी महाराजांमुळेच घेतला होता का? कारण दिल्लीत बसून हा राजा रोखता येणार नाही हे औरंगजेबाला ठाऊक होतं, तेव्हाच समजलं होतं। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त गादीवर बसण्याचा विधी नव्हता, तर तो होता मुघल साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात। आणि संपूर्ण हा राज्याभिषेक जर आपण बघितला, तर हा त्या काळातली सर्वात मोठी राजकीय कृती होती। उत्सव कमी आणि सावधगिरी जास्त। रायगडावर तोफांची सलामी झाली, पण भव्य मिरवणूक नाही, नाचगाणीही नाहीत, कारण स्वराज्य युद्धस्थितीत होतं। संभाजी महाराजांना आनंद साजरा करण्यापेक्षा तयारी महत्त्वाची वाटत होती। स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान, राज्याभिषेकाची प्रतिज्ञा आणि राज्याभिषेकावेळी संभाजी महाराजांनी घेतलेली प्रतिज्ञा, यापुढे इतिहास ठरला। प्राण गेला तरी स्वराज्य धर्म सोडणार नाही। 1689 मध्ये दिलेलं बलिदान म्हणजे या शब्दांची जिवंत साक्ष आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक असा झाला होता, आणि औरंगजेबाला ज्या पद्धतीनं धसका मिळाला आहे ते आपण बघितलंयच। छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याचं वाचवणारा आणि आपत्कालीन घेतलेला हा निर्णय होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यातच स्वराज्य चारही बाजूने संकटात सापडले होते। मुघल, आदिलशाही, सिद्धी हे सगळेच संधीच्या शोधातच होते। पण सर्वात मोठा धोका बाहेरचा नव्हता, तर तो आतला होता। रायगडावर कट रचले जात होते। गुप्तपणे मुघलांशी संपर्क सुरू होता। स्वराज्याची गादी पळवण्याचा डाव देखील आखला जात होता, आणि याच पार्श्वभूमीवर झाला तो इतिहास बदलणारा एक सर्वात मोठा राजकीय निर्णय, छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक। हा सोहळा नव्हता, तर तो सत्ता स्थिर करण्याचा एक सर्वात मोठा निर्णय होता, एक झटकाच होता। इतिहासकार ज्या गोष्टीला राज्याभिषेक समारंभ म्हणतात, तो प्रत्यक्षात एक आपत्कालीन राजकीय हस्तक्षेप होता।
छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्याहून आल्यानंतर रायगडावर पोचले आणि या पोचल्यानंतर ही परिस्थिती बदलली. स्वराज्याला एकच संदेश हवा होता, तो म्हणजे आपला राजा जिवंत आहे आणि सिंहासन हे रिकामं नाही. तेव्हा 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर फारसा गाजावाजा न करता पण अत्यंत निर्णायक पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर पहिला इशारा हा विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल, म्हणजे कुठेतरी स्वराज्याच्या विरोधात ज्यांनी काम केलं आहे त्यांच्यासाठी हा इशारा होता. राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितले की स्वराज्यात दगाबाजांना क्षमा नाही. काही सरदारांची पदे काढली गेली, काहींना नजरकैद झाली, काही गुप्त कट उघडकीस आले. हा निर्णय म्हणजे स्वराज्याला दिलेला आत्मविश्वासाचा सर्वात मोठा एक ठोस होता. अष्टप्रधान मंडळात ज्या पद्धतीनं खळबळ माजली होती, कारण की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांची रचना जशीच्या तशी चालू ठेवली नाही. अधिकाऱ्यांचे पुनर्वाटप केले, लष्करावर थेट राजकीय नियंत्रण ठेवलं, स्वतंत्र गुप्त यंत्रणा सक्रिय केली. हा बदल म्हणजे मऊ प्रशासन संपल्याचा इशारा होता. मुघल दरबारात खळबळ आणि औरंगजेब देखील हादरला, ते आपण पुढे मागं बघितलं आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ही बातमी दिल्लीला पोहोचली होती. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडल्यानंतर ज्या पद्धतीनं औरंगजेबाने रिॲक्शन घेतली आणि तो दखनेत आला, हे खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा मोठा अभिमान आहे की फक्त एक साधी बातमी त्याच्या कानावर आली आणि औरंगजेबांना थेट दख्खनेत यावं लागलं. एवढा मोठा महान राजा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले. आणि औरंगजेबाने दक्षिणेची मोहीम वेगाने वाढवली. म्हणजे या राज्याभिषेकानंतरच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या अशा पद्धतीच्या काही घडल्या. स्वराज्य संपवण्यासाठी जर औरंगजेब स्वतः मैदानात उतरल्याचा निर्णय घेतला असेल तर छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व किती महान होतं हे यातून सिद्ध होतं. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मुघल सत्तेला थेट आव्हान देणारा एक मोठा दैदिप्यमान आणि मराठ्यांच्या कर्तृत्वाचा महान अभिमान होता. तर अशा प्रकारे एकंदरीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगडावरती संपन्न झाला आणि त्याचे त्या काळी राजकीय पडसाद देखील मोगलांच्या छाताडात पाहायला मिळाले. थेट एका बातमीने म्हणतात ना हवा ताईट केली, अशा पद्धतीनं एकंदरीत आजचा हा रिपोर्ट होता. तर आपला आजचा रिपोर्ट आवडला असेल सहारा समाचारचा तर नक्कीच सहारा समाचारला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतो.